हॅलो फ्रेंड्स, F&D क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया पापडीनो लोट। त्याच्यासाठी घेतलंय मी एक पातेलीत पाणी जे मी गरम करायला ठेवलंय आणि ते 1 किलो पीठ घेतलंय मी। आणि त्याच्यासाठी लागणारी सामग्रीमध्ये मी पापडखार घेतलाय, ओवा, जिरं, मीठ आणि मिरचीची पेस्ट। आता आपण त्यात टाकूया, पाणी थोडं गरम झालेलं दिसतंय, त्याची उकळायला आलंय पाणी। आता आपण त्यात टाकूया 1 चमची पापडखार, 1 चमची ओवा आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ। मीठ तुम्ही कमी जास्त करू शकताय। तिखट पण तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकताय। मी इथे 2 चमचे घेतलेले। आता आपण ह्याला हलवून घेऊया, त्याची उकळी येतपर्यंत आपण वाट बघू। आता जिरं आहे ना, ते डायरेक्ट नाही टाकायचं आपण पाणीत, कारण की त्याच्यामुळे कलर बदलतो, म्हणून जिरं आपण डायरेक्ट पिठात टाकूया। आपलं पाणी चांगलंच उकळून झालंय, तुम्ही बघत असाल। आणि एका बाजूला ठेवलंय मी पातेलं गरम करायला, त्याच्यात आपण पापडीनो लोट बाफायचंय म्हणून पाणी टाकून। आता आपण पीठ बांधायला घेऊया। आता हळूहळू करून असं पाणी टाकूया आपण, म्हणजे काय ते खूप मऊ पण नाही होणार आणि आपल्याला जसं हवं तसं होईल। पाणी घेताना नेहमी हलवून घ्या, म्हणजे तिखट मीठ एका बाजूला राहणार नाही। आपण त्याला हलवूया आता लाटण्याच्या मदतीने। तुम्ही बघत असाल आपलं चांगलंच हलवून झालेलं आहे। जर आपल्याला खिचू बनवायचं असेल तर तुम्ही यात जास्त पाणी टाकू शकताय, पण मी ह्याचे लुए बनवणार आहे जसे बाजारात मिळतात तसे, म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं नाहीये। मी त्याच्यासाठी एक प्लास्टिकच्या पिशवी घेतली आहे, त्याच्यावर आपण तेल टाकून हे पूर्ण पीठ टाकून घ्यायचंय। आता आपण ह्याला मसळून घेऊया। त्याला पूर्णपणे एकरस करायचंय, म्हणजे काय गाठी आत राहणार नाही आणि ती चवीला बरं वाटेल आणि पीठ पण कोरडं नाही राहणार आतलं। तुम्ही बघत असाल माझा लुवा एकदम छान दिसतोय। थोडं गरम आहे म्हणून अजून हाताने नाही करता येते। तुम्ही बघा, आता मला थोडं गरम पण नाही लागत आहे म्हणून मी हाताने करू शकते। आता ह्याला त्याला पातळ आणि छान असे लुए करता येईल। तुम्ही बघत असाल माझे सगळे लुए करून झालेले आहेत आणि माझं पाणीही गरम झालेलं आहे। आता एक मी रोई घेतलेली आहे, त्याच्यावर थोडंसं तेल लावू, म्हणजे काय ते चिटकणार नाही। आणि ते ठेवून देऊया।
पाणी चांगलं आपलं उकळून झालेलं आहे. मी इथे पातेलं घेतलंय. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही इडलीच्या कुकर मध्ये जे थाळ असतात त्याच्यात पण करू शकताय. मी आज पातेलं घेतलेले. आता आपण ह्याला थोड्या वेळ 15-20 मिनिटांसाठी ठेवून देऊ, म्हणजे ते शिजतील. आता आपलं हे पीठ तयार झालेलं दिसतंय. आपण उघडून बघूया. आपण हे तोडून बघूया. झालेलं दिसतंय. आता आपण ह्याला काढूया. आता आपण त्याला कट करूया. माझं कट करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घेऊया. मी इथे सिंग तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही तेल घेऊ शकताय, पण सिंग तेल टाकलं की जास्त ते चव चांगली वाटते. आणि हा घेतलाय मी सांबार मसाला, जो आपण लोणच्याला घेतो. आता हे खाऊन बघूया आपण. खूप छान झालेला आहे हा पापडीनो लोट. तुम्ही हे ट्राय करा तुमच्या ह्यानी आणि मला कळवा कसं झालंय आणि कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग.